राम राम मंडळी. प्रेम हे अत्यंत आंधळ असतं आणि त्या प्रेमामध्ये नाते गोते, आई वडील, सर्व काही, इज्जत असेल, मान सन्मान असेल, सर्व काही डोळ्यावरती पडदा येतो आणि कोणत्या मार्गाने चाललाय व्यक्ती हे त्याला कळत नाही. आणि हीच शोकांतिका आहे. आणि कलियुगामध्ये सध्या आपण अशी प्रकरण वारंवार पाहतोय जे की घडायला नकोय. कुठेतरी संस्कार कमी पडतायत की काय असं सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. आणि अशीच एक घटना घडली. पती सोबत लग्न झालेलं असताना, पती असताना, सुखी संसार असताना दिराच्या नादामध्ये दिराला सुट्टी केलं आणि स्वतःच्याच पतीचा काटा काढला. अगोदर गळा दाबला, नंतर त्याला शॉक दिला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. नेमकं ही घटना घडली कशी, त्यांनी प्लॅनिंग कशी केली आणि ही घटना समोर येते आपल्याला दिल्ली येथून, जी की भारताची राजधानी आहे दिल्ली. दिल्ली येथेच घडलं. एक जोडपं होतं, नवीन लग्न झालेलं होतं आणि लग्न झालेलं असतानाच तिचं प्रेम जे जुळलं ते तिच्या दिरासोबतच, चुलत दिरासोबत प्रेम जुळला असता. इंस्टाग्रामवर त्यांची चॅटिंग चालू असायची, त्यांचं बोलभाषण चालू असायचं आणि प्रेम इतक्या हद्दीपर्यंत गेलं की त्यांना भान राहिलं नाही की आपण नेमकं काय करतोय. बुद्धी त्यांची विचलित झाली आणि नंतर तिनं त्या दिराला बोलून घेतलं आणि गळा दाबून त्या पतीची हत्या केली, शॉक दिला आणि त्या दिराला तिथून काढून दिलं आणि नंतर आरडाओरड केली तिनं. घरचे सगळे जमा झाले आणि हे सर्व पाहून धक्काच बसला घरच्यांना की अचानक शॉक कस काय बसला. तिनं बहाणे सांगितले, बाथरूमला गेला होता, स्विचला हात लावला आणि शॉक बसला. ज्या वेळेला घरच्यांनी तातडीनं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं त्यावेळेला डॉक्टरनी सांगितलं की पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सांगितलं की अगोदर गळा दाबण्यात आलेला आहे आणि नंतर शॉक लागलेला आहे. त्यांना संशय आला, लगेच पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन मध्ये जाऊन जी पत्नी होती 35 वर्षाची सुष्मिता देव आणि 6 वर्षाच्या मुलासोबत, म्हणजे तिला मुलगा सुद्धा होता. एवढी लाजिरवाणी घटना ही. स्वतःचं मूल आहे 6 वर्षाचं, तरी देखील इतक्या दुष्कृत्यात ती पडली, दुष्कर्मात पडली. उत्तम नगर येथील ओम विहार फेज 1 मध्ये राहायला होते हे जोडपं. रविवारी सकाळी सुष्मितानं करणच्या आई वडिलांना सांगितलं की विजेचा धक्का बसलाय आणि बेशुद्ध पडलाय. त्यावेळेला त्याला जवळच्याच एका रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं आणि घरच्यांना संशय आला होता म्हणून पोलिसांनी तपास केला असता. ज्या वेळेला सुष्मिताची इंस्टाग्राम आयडी आणि आरोपीची इंस्टाग्राम आयडी म्हणजे दिराची, या दोघांच्या इंस्टाग्रामच्या चॅटिंग मध्ये सर्व काही हा कट रचण्यात आला होता की कसं करायचं, काय करायचं आणि काय सांगायचं हे संभाषण चॅटिंग वरती झालं होतं. आणि त्यावरून या केसेसचा, घटनेचा पर्दाफाश झाला आणि त्या दोघांनाही जेलबंद करण्यात आलं. आता या घटनेतून आपल्याला तात्पर्य काय घ्यायचंय? आपल्या आई वडिलांची इज्जत, एक मुलगी म्हणजे 2 घरांची इज्जत असते. आई वडिलांची इज्जत, आई वडिलांना मान खाली घालायची वेळ येऊ नये आणि ज्या घरी आपल्याला दिलंय त्या घरचं नाव रोशन करणं आणि आई वडिलांची मान उंचावणं हे स्त्रीचं कर्तव्य असतं. परंतु नीचपणाचा कळस आपण या कलियुगामध्ये पाहतोय आणि अशा घटना समोर येत आहेत. तर माझं आणि आपल्या चॅनल तर्फे एकच तात्पर्य आहे आणि घेण्यासारखं आहे की आपल्या आयुष्याचा विचार करा, आपल्या आई वडिलांचा विचार करा आणि विचार करून पाऊल टाका. सुखी संसार दिलेल्या घरी सुखी संसार करा. वाईट मार्गापासून दूर राहा, कारण त्याचा अंत हा भयानक असतो. हेच लक्षात घ्यायचंय आणि भरकटलेल्या दुनियेतून आपण कसं सावध राहायचंय हे आपण लक्षात घ्यायचंय. भेटूया पुढील एका अशाच न्यूज सोबत, क्राईम सोबत. राम राम.